संदेहो संख्या चंद्र कळागणे रामदासी अग्रगण्यो कपी कुलासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासति इति स्त्री रामदास कृतं संकट निरसनं मारुति स्तोत्रं संपूर्णं श्रीराम जय राम जय जय राम। उपस्थित आज या शनीश्वर मित्र मंडळाच्या वतीनं गेल्या वर्षभरात एकही शनी अमावस्या आली नाही, परंतु आज शनी अमावस्या आज आणि उद्या गुढीपाडवा, परवा रमजान ईद, म्हणजे हे सगळा परिसर हा भक्तिमय झालेला आहे। आणि ज्यावेळेस मी नगरसेवक होतो तेव्हा इथं काही देवाचं काही हे नव्हतं, पण गणेश पवारांनी आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी देवाची उभारणा केली। आपण त्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण मदत करीत गेलो आणि हे सभागृह तयार करून मी गणेश पवारांच्या ताब्यात दिलं होतं। परंतु नंतर हा वार्डमधून आम्ही बाजूला गेलो, त्यामुळे इथल्या लोकांनी जे काही महापालिकेच्या लोकांनी हा जो आरोग्यासाठी तिकडे दिलेला आहे तो पुन्हा आम्ही आरोग्याची सेवा दुसरीकडे करू आणि इथं पुन्हा ह्या मंडळाच्या ताब्यामध्ये हा हॉल हा परिसर पुन्हा शनीश्वर मंडळाकडं या हनुमान मंदिराकडं आम्ही सुपूर्द करणार आहे। तरी गणेश भाऊ तुम्ही काही काळजी करू नका, की 100% तुमच्या म्हणण्यानुसारच आम्ही करू अशी तुम्हाला शुभेच्छा देतो या 3 दिवसाची। आणि वर्ष सुख समृद्धी भरभराटी चांगल्या आरोग्याची जावो अशी मी सर्व परिसरातील नवीन नाशिकमधील सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो। नमस्कार। नमस्कार। आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? आज शनी जयंती 1 वर्षांनी हा मुहूर्त आलेला आहे। उद्या 9 वर्ष चालू होत आहे चैत्र गुढीपाडवा। आपल्या सगळ्या हिंदूंना अभिमानाचा हे आपल्या भारतामध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो। आज शनी जयंती निमित्त आपल्या अयोध्या मार्केट येथे खूप होम हवन सकाळपासून सगळे कार्यक्रम चालू आहे। 200-250 किलोचा मसाले भात वाटप करण्यात आला, बुंदी वाटप करण्यात आली आणि आमच्या माझी आज कंप्लीट 10 दिवस झाले। 19 तारखेला माझी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती म्हणून निवड झाली आणि आज 10 दिवसांनी मला आपल्या शनी महाराजांच्या आरतीचा मान मिळाला। त्याबद्दल मी मंडळाचे अध्यक्ष गणेश भाऊ पवार आणि त्यांचे सहकारी यांचे आभार मानते। जय हिंद, जय भारत, जय श्रीराम। शनिदेव प्रतिष्ठान अयोध्या मार्केट या ठिकाणी शनिदेवांचं आणि मारुतीरायांचं मंदिर आहे। गेले 20 वर्षापासून या ठिकाणी सातत्याने उपक्रम होत असतात। या प्रभागामध्ये आमचे आप्पा नगरसेवक होते, त्यानंतर ताई सुद्धा नगरसेवक होतात। समोरचा जो हा नीलांजन सभागृह आहे हा त्यांनी विशेष प्रयत्न करून त्यांच्या निधीमधून मंदिरासाठी बांधून दिलेला आहे। परंतु महापालिकेने अचानकपणे त्या ठिकाणी ते आरोग्य केंद्र आणलं आणि त्यामुळे मंदिराला अडचण निर्माण झालेली आहे। भक्तांसाठी जी पूजाविधी होम हवन होतात त्यामुळे व्यत्यय आलेला आहे। म्हणून आप्पांना आम्ही या ठिकाणी अशी विनंती करणार आहोत की आता महापालिका येईलच, त्यामुळे आप्पांचं नगरसेवक निश्चितपणे आप्पा किंवा आप्पाच्या परिवारामध्ये या ठिकाणी नगरसेवक असणार आहेत। त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी हा सभागृह या आमच्या मंडळाला द्यावा। याच आपण अनेक दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समिती बातम्या ऐकतो आहे। आप्पांनी त्या ठिकाणी संघर्ष केला, सत्याचा विजय असतो, म्हणून आप्पाच्या प्रयत्नाने या ठिकाणी कल्पनाताई चुंबळे प्रथम महिला या ठिकाणी सभापती झालेले आहेत। त्यांचं या मंडळाच्या वतीने आम्ही स्वागत करतो। त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी आपल्या देवतेची या ठिकाणी पूजा अर्चना आरती केलेली आहे आणि त्यांना या ठिकाणी आपण निश्चितपणाने एक चांगलं काम करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे। आपण या ठिकाणी त्यांच्या शुभेच्छा देऊ त्यांना आणि त्यांच्या हस्तून या ठिकाणी खऱ्या अर्थाने सेवा घडो, जनतेची कामं हो अशी आपण एक शुभेच्छा परमेश्वरासमोर व्यक्त करू। आप्पांनी सुद्धा या वार्डामध्ये विशेष लक्ष देऊन काम करून जनतेच्या मनामध्ये त्यांनी स्वतः प्रतिमा निर्माण केलेली आहे। ती अशीच राहो आणि जनतेचे त्यांना प्रेम मिळो अशी या ठिकाणी मी विनंती करतो। मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज दिवसभर या ठिकाणी हजारो नागरिक
आले त्यांना प्रसाद वाटप या ठिकाणी झालेलं आहे. 200-250 किलोचा मसाले भात, त्याप्रमाणे बुंदीचं वाटप आणि इतर सर्व भक्तांनी वेगवेगळे प्रसाद या ठिकाणी आणलेले आहे. ते वाटप झालेले आहे. भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि आम्हाला सुद्धा त्यामुळे विशेष आनंद झालेला आहे. भक्तांना देव पावतो या ठिकाणी होम हवनामध्ये त्यांची इच्छा आकांक्षा भक्त व्यक्त करतात आणि त्या पूर्ण होतात आणि पूर्ण झाले की लोक नवस पूर्ण करायला येतात. हे आपल्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे आणि याप्रमाणे ते या ठिकाणी अखंड देवाची सेवा आपण या ठिकाणी करतो आहे. याचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे. आज त्रिवेणी संगम असं म्हणता येईल. आज या ठिकाणी आपण बघितलं कॅलेंडर आजचं तर आपल्याला शनी अमावस्या, वर्षाचा शेवटचा दिवस आणि सूर्यग्रहण असे 3 योग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. जनरली सूर्यग्रहणाला काही मंदिरं पूजेसाठी खूप गजबजतात आणि त्यामुळे आज दिवसभरात आपल्याकडे गर्दी राहिलेली आहे. आणि उद्या पाडवा आहे. पाडवा हा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विशेष असा सण आहे. पाडवा हा संकटावर, पाडवा हा अनिष्ट प्रवृत्तीवर, पाडवा हा पापांवर विजय मिळवून अधर्मावर विजय मिळवून धर्माचं राज्य स्थापन करण्याचा दिवस आहे आणि तो आनंद उत्सव आहे. तो उद्या संपन्न होतो आहे. त्यानिमित्तानं या सिडकोवासियांना मी शनिदेव प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. पाडवा त्यांच्या जीवनात गोडी आणो, त्यांच्या हातून सत्य संकल्पाची कामे हो अशी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. अमावस्या आजच्या या शुभमंगल प्रसंगी या प्रभागाच्या माजी नगरसेविका, कार्यसम्राट नगरसेविका कल्पनाताई चुंबळे, आमचे मार्गदर्शक शिवाजी आप्पा चुंबळे, त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे एकदम कार्यक्षम अध्यक्ष गणेश पवारजी आणि सर्व पदाधिकारी, आजच्या या मुहूर्तावर आपण सर्वांनी मनोभावे इथं शनी महाराजांची, कालभैरवाची आणि मारुती रायाची पूजा अर्चा केली, आरती केली. आपण कायम इथं बघतो की इथं अखंड दिवा तेवत असतो. या ठिकाणी अखंड भक्त येतात, ते त्यांची मनोकामना इथं मागतात आणि ती जेव्हा मनोकामना पूर्ण होते तर अशा पद्धतीचं हे जागृत देवस्थान आहे. आजच्या या क्षणी आपण सर्व भक्तांनी इथं येऊन आशीर्वाद घेतला आणि खूप महत्त्वाचा कार्यक्रम आपण इथं साजरा केला. त्याबद्दल आजचा दिवस खरोखरच फार मोठा आनंदाचा आहे. आप्पांनी आपल्याला आता इतक्यात आश्वासन दिलेलं आहे की निलांजन सभागृह जे पूर्वी आपल्या मंडळाच्या अखत्यारीत होतं ते पुन्हा लवकरच आप्पांच्या प्रयत्नांना यश येईल आणि ते निश्चितच आपल्या सभागृह आपल्या ताब्यात देतील आणि त्या पद्धतीने इथं धार्मिक असो किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रम असो या मंडळाच्या वतीने इथं जसे पूर्वी होत होते तसे इथून पुढे होत राहतील. नवीन वर्षाच्या मी सर्व भक्तांना आणि माझ्या हिंदू धर्मियांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय हिंदू राष्ट्र. ताई, आपलं नाव सांगा. नमस्कार, मी सौ अश्विनी अशोक मोरे. आज जो शनी महाराजांचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला त्यासाठी आपण उपस्थित होता, काय सांगाल? आज मी इथे ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि खूपच छान वाटलं. खूप प्रसन्नमय वातावरण होतं आणि सर्वांनी हिरिरीने सहभाग घेऊन अगदी उत्तमरित्या सर्व प्रसाद वाटप असेल, काही असेल, कोणतंही काम छोटं मोठं न मानता सर्वांनी अगदी व्यवस्थितपणे पार पाडलं आणि खूपच छान वाटलं. मराठी नववर्षाचा प्रथम दिन, त्यामुळे सर्व हिंदू बांधवांना माझ्याकडून व माझ्या सर्व पक्षातील सर्व कार्यकर्त्यांकडनं, सर्व नगरसेवकांकडनं, सर्वांकडनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शंकर पार्वती कौतुक पाहती लाडू माझ्या जीवन संतोष होती.